पहिले तर आपण सांगितल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरातून 2 एविक्शन झालेले आहेत. निखिल आणि योगिताईचं एविक्शन झालेलं आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीचं काहीच नाही अपडेट, कारण आपण अपडेट दिली होती की बिचुकले यांची वाईल्ड कार्ड एंट्री कॅन्सल झालेली आहे, कारण बिचुकले सेटवरून येऊन परत गेलेले आहेत. तर आपली एक न्यूज तर ऑलमोस्ट कन्फर्म झालेली आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. 2 लोक जे आहेत ते घराच्या बाहेर गेलेले आहेत. आपला जो दुसरा चॅनल आहे MT मीडिया, त्याच्यावरती आपण काल एपिसोड संपल्याच न्यूज केली होती, आणि आपल्या मेन चॅनलवरती म्हणजे 7 स्टार मराठीवरती आपण आज दुपारी सांगितलं होतं की 2 इलेक्शन होणार आहे. आज जो बिग बॉसचा एपिसोड आहे त्यामध्ये मला असं वाटतंय की हा एपिसोड फक्त वैभवसाठी डिझाईन करण्यात आला आहे. म्हणजे वैभवला वारंवार हे सांगण्यात येत आहे की तू ज्या लोकांबरोबर खेळतोय ती लोक गद्दार आहेत, दगाबाज आहेत, तुझा गेम प्रेक्षकांना आवडत नाही आहे, तुला तुझा गेम बदलायची गरज आहे. हा स्पेशली भाऊचा धक्का जो आहे तो वैभवचा धक्का झाला होता, कारण या भाऊच्या धक्क्यावर वैभव स्पेशलायझेशन जे आहे ते केलं होतं. त्यानंतर बिग बॉसचे मेकर जे आहेत ते बी टीमला जागा करायचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे अभिजित सावंत यांना रियालिटी दाखवायचा प्रयत्न केला आहे, तर अंकिताला थोडंसं टार्गेटसुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि प्रेक्षकांच्या कमेंट दाखवून कंटेस्टंटना हे दाखवलेलं आहे की बघा तुमच्याबद्दल लोकांची काय मत आहेत, पण ज्या लोकांचा कमेंट दाखवायची खरंच गरज होती त्या लोकांना कमेंट दाखवल्या नाहीत. आता ते कोणाला कमेंट नाही दाखवल्या सगळं आपण जे आहे ते रिव्ह्यूमध्ये बोलणार आहे. तर सुरुवातीला बिग बॉस मराठी सीझन 4 जो मेलेला सीझन आहे, या सीझनचा विजेता घरामध्ये आला होता. तो पार्ट आपण स्किप करणार आहे आणि डायरेक्ट इविक्शनवरती येणार आहे. इविक्शनमध्ये निखिल पहिला बाहेर गेला, बाकी 3 लोक जे आहेत ते सेफ झालेले आहे. त्यानंतर रितेश भाऊनी जे आहे घरातल्या लोकांना बाहेरच्या ज्या कमेंट आहेत प्रेक्षकांच्या त्या वाचून दाखवल्या. यामध्ये कमेंट कोणाकोणासाठी आल्या होत्या? DP दादासाठी आली होती, वैभवसाठी 2 कमेंट होत्या, त्यानंतर अरबाजसाठी सुद्धा कमेंट होती. मला हे समजत नाही आहे, म्हणजे प्रेक्षक सांगतात आहे की सूरज भारी दिसतोय, फक्त त्या प्रेक्षकांच्या भावना त्यांच्या भाषेत ते मांडत होते. हे सांगितल्यानंतर हे दात काढून का हसत होते? म्हणजे हे प्रेक्षकांना सिरियस घेत नाहीत का? वैभव आणि अरबाज पटेल यांना काय वाटतंय की बघणारे प्रेक्षक मूर्ख आहेत का? प्रेक्षकांना काही समजत नाही का? म्हणजे कमेंटवरती लिहिलंय की तुला ताकदीचा माज आहे, तू पावडरचा पैलवान आणि हा ख्या असतोय. अरे तुझा अपमान केला जातोय. हे सांगितलं जातंय की प्रेक्षकाच्या नजरेस तू खाली उतरलाय आणि तुम्ही त्या गोष्टीला हसताय, ते पण दात काढून हसताय. वा, म्हणजे इकडे काय आम्ही प्रेक्षक तुम्हाला कुस्ती खेळायला नाही सांगत आहे की जायचे तुम्हाला सूरजला सरळ मारायचंय किंवा सूरजने तुम्हाला मारलं, हे नाहीये. तुमच्या गेम मधलं डिस्कशन आहे ते की कोणाचा गेम प्रेक्षकांना भारी वाटतोय आणि कोणाचा गेम कमी वाटतोय. म्हणजे तुम्ही ज्या सूरजला लाईट समजताय त्याला पब्लिक किती सपोर्ट करताय हे दाखवण्यात आलं होतं आणि तुम्ही दात काढताय. म्हणजे डोक्याचा भाग वगैरे आहे का तुम्हा लोकांना? मला अजिबात सुद्धा समजत नाही आहे की यांच्यासाठी खुली किताब करून ठेवली यावेळी बिग बॉसने. म्हणजे असं कधीही होत नाही की बाहेर जे प्रेक्षकांचे कमेंट असतात ते वाचून दाखवले जातात, असं कधीच होत नाही. यावेळेस ते कमेंट वाचून दाखवण्यात आले आणि हे कमेंट वाचले, बाहेर पब्लिकच्या मनात काय चाललंय सगळं यांना समजतंय आणि हे दात काढतात आहे. अरबाज म्हणतो मी असं म्हणलं होतं वैभवला की असंच दिसणार आहे. अरे असंच दिसणार आहे म्हणजे काय? तू कसा खेळतोय? जसे रितेश भाऊ म्हटले, तुम्ही जे करताय तेच दिसतंय ना. का तुमच्यासाठी वेगळे कॅमेरे लावलेत आणि ते वेगळंच काहीतरी तुमचं चित्रण करतात आणि बाहेर प्रेक्षकांपर्यंत पाठवतात? असं तर होत नाही ना. प्रेक्षकांच्या भावनांचा अपमान कसं करावं हे वैभव आणि अरबाजकडनं शिकावं. आज हे सिद्ध झालेलं आहे. या लोकांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुमचा गेम चांगला नाही आहे. वैभवला तर सांगितलं स्पष्ट की बाबा तू जे खेळतोय ते आम्हाला अजिबात आवडत नाहीये. हा माणूस जो आहे तो अजिबात सुद्धा रिॲक्ट करत नाही. म्हणे आमची मैत्री झालेली आहे, आता बघू जर का प्रेक्षकांना आवडत नाही तर विचार करू. काय विचार करणार आहे? दिसला तुझा विचार. जान्हवी आणि अरबाजची ज्यावेळेस तुला चुगली दाखवण्यात आली चक्रव्यूहमध्ये भाऊच्या, त्यावेळेस तुझं रिॲक्शन जे बाहेर आल्यावर अपेक्षित होतं लोकांना ते दिसलं नाही. आम्ही इथेच अपेक्षा सोडून दिल्या. आमच्यासाठी वैभव हा खेळाडू नाहीसा झालेला आहे घरातून. वैभव असला काय नसला काय प्रेक्षकांना काही सुद्धा फरक नाही पडणार आहे. मला असं वाटतं की माणसाने मंद असावं, थोडंफार असावं, थोड्याफार नाही गोष्टी कळत एखाद्याला, पण एवढ्या गोष्टी न कळणारा मंद माणूस मी पहिल्यांदा बघितला. म्हणजे काय अजून किती मदत करायची यार? कालचा तुम्ही भाऊचा धक्का पहा, त्यामध्ये रितेश भाऊंनी सांगितलं की प्रेक्षकांना तुमचा गेम आवडत नाहीये, तुमच्यात एवढीच ताकद आहे ती तुम्ही अरबाजच्या विरोधात का नाही दाखवली? अरे अजून हिंट तरी किती द्यायच्या? मला असं वाटतंय काय की वैभवच्या डोक्यावरती केस जे आहेत ते जास्त झालेले आहेत.
कदाचित त्या केसामुळे जे आहे ते रितेश भाऊ बोललेले वाक्य कानात घुसतात, पण ते कानाच्या मार्फत केसामुळे मेंदूत घुसत नाहीयेत. मेंदूत घुसण्यासाठी आहे ना त्याला केस आडवे येत आहेत आणि त्याच्यामुळे ना त्याला समजत नाहीये की त्याला काय इशारा दिला जातोय. जर का आज ह्याला चुगली ऐकून किंवा प्रेक्षकांच्या कमेंट ऐकून जर का गेममध्ये बदल नसेल करायचा, तर मला असं वाटतं की बिग बॉसने हे जे मांडलं होतं सगळा भाऊचा धक्का फक्त वैभवसाठी, तो धक्का निरर्थक आहे. बिग बॉसचं मोटिव्ह काय आहे तुम्ही बघा. जो टास्क झाला कॅप्टन्सीचा त्यामध्ये वैभवला विरुद्ध टीममधून खेळवलं. पूर्ण आठवडा जे आहे ते ए टीमच्या विरोधात वैभव खेळत होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. नंतर आपण पाहतो काय भाऊचा धक्का आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी दाखवल्या. अरबाज आणि जान्हवी त्याच्या विरोधात बोललेली दाखवली. त्यानंतर रितेश भाऊने स्वतः सांगितलं की प्रेक्षकांना तुमचा गेम आवडत नाहीये. तुम्हाला प्रोटीन पावडरमध्ये जे आहे ते तुम्हाला तुमची इमानदारी विकत घेता येत नाही. गद्दार म्हणून तुम्हाला बाहेर नाही पडायचंय. पुढे जर का तुम्हाला इशारे दिले जात असतील आणि एवढं जर का तुम्हाला सपोर्ट केला जात असेल आणि बिग बॉसला सुद्धा वाटतंय की तुम्ही अरबाजच्या विरोधात जाऊन खेळावं, तरी सुद्धा तुम्हाला जर का या गोष्टी समजत नसतील, तर मला असं वाटतंय की वैभव चव्हाण सुद्धा वाचवू शकत नाही. सिरियसली बोलतोय. म्हणजे बाकी लोकांनी तर आता प्रयत्न केले की याला समजवावं, पण हा जर का समजून घेत नसेल तर काहीच उपयोग नाही. त्यानंतर अंकितासाठी कमेंट आली, बी टीमसाठी कमेंट आली, डी दादासाठी कमेंट आली आणि सगळ्या लोकांना हेच सांगण्यात आलं कमेंटद्वारा पब्लिकच्या की बाबा खेळा, निक्कीच्या विरोधात खेळा, बी टीम जागे व्हा, पिकनिक स्पॉट तुमचा बंद करा, मुद्दे उचला, या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि मला असं वाटतं की बिग बॉसने हे बरं केलंय. म्हणजे ज्या ज्या लोकांना आतापर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स होता ना की आम्ही भारी खेळतोय, त्या सगळ्यांना जागं करायचं काम जे आहे ते प्रेक्षकांच्या कमेंट दाखवून बिग बॉसने केलेलं आहे. पण माझी ना एक तक्रार आहे बिग बॉसकडे. तक्रार अशी आहे की खरंच तुम्ही जान्हवी आणि निक्कीच्या कमेंट ज्या आहेत तिकडे लावायला पाहिजे होत्या. मला असं वाटतंय काय झालं असेल, ज्यावेळेस बिग बॉसची रिसर्च टीम बोलली असेल की आपल्याला या भाऊच्या धक्क्याला जे आहेत ते कमेंट दाखवायचे आहेत. मग त्यांनी काय केलं असेल की प्रत्येक कंटेस्टंटचं Instagram हँडल जे आहे ते ओपन केलं असेल आणि कमेंट जे आहेत ते स्क्रोल करत गेले असतील. त्यानंतर त्यांनी आमच्यासारखे क्रिएटर असतील, त्या लोकांचे Instagram हँडल ओपन करून त्याच्या खालच्या कमेंट वाचायला गेले असतील. नक्की काय तर मिळेल ना, म्हणजे जान्हवी आणि निक्कीबद्दल चांगली कमेंट मिळेल, वाईट कमेंट मिळेल. पण बिग बॉसची जी रिसर्च टीम आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल, की जान्हवी आणि निक्कीच्या कमेंट सेक्शनमध्ये एकही कमेंट असं नाहीये, की त्यामध्ये शिवी नाहीये किंवा जान्हवी आणि निक्कीबद्दल चांगलं बोललं गेलंय. तर ते काय दाखवणार होते? त्यांचा नाइलाज झाला म्हणून जान्हवी आणि निक्कीसाठी तिकडे कमेंट दिली नाही. तुम्ही विचार करा, जान्हवी आणि निक्कीसाठी जर का कमेंट दाखवली असती तर त्या कमेंट कशा असत्या? त्या कमेंटमध्ये किती प्रकारच्या शिव्या असत्या किंवा त्या कमेंटमध्ये किती प्रकारचं घाण बोलणं असतं. म्हणजे जान्हवीला काय-काय बोलले असतील लोकं, निक्कीला काय-काय बोलले असतील लोकं. तुम्ही कमेंट सेक्शन पाहतात. मग या कमेंट सेक्शनमधून एखादं चांगलं कमेंट कसं चूज करणार रिसर्च टीम? तर बिग बॉसच्या रिसर्च टीमची जी आहे ती थोडीशी अडचण झाली असेल. त्यांना एखादं सुद्धा चांगलं कमेंट सापडलं नसेल निक्की आणि जान्हवीविषयी, म्हणून कदाचित त्यांचं जे आहे कमेंट तिकडे ठेवलं नाहीये. पण मी विनंती करेन ज्यावेळेस पुढच्या आठवड्यात भाऊचा धक्का येईल, त्यावेळेस जान्हवी आणि निक्कीचे कमीत कमी 2-2 कमेंट तर तिकडे लावा. त्यांनाही कळू द्या की महाराष्ट्राच्या जनतेचा रोष काय आहे, महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतंय. जान्हवी आणि निक्की त्याच्याशिवाय जागी होणार नाही. आता या कमेंटच्या टास्कनंतर सगळ्यांची शाळा झाल्यानंतर वैभवला शिकवल्यानंतर जे आहे गाण्याचा टास्क झाला. गाण्याचा टास्क स्किप करूया आपण. नंतर आला भाऊचा चक्रव्यूह. आता या भाऊच्या चक्रव्यूहमध्ये अंकिताला टार्गेट करण्यात आलं स्पेशली. कारण 2 चक्रव्यूहमध्ये 3 चक्रव्यूहमध्ये लोकांना बोलावलं. वैभव, छोटा पुढारी आणि अभिजित 2 मध्ये अंकिता आणि अंकितालाच दाखवण्यात आलं. म्हणजे अभिजितच्या ह्याच्यात पण अंकिताला दाखवण्यात आलं आणि छोटा पुढारीच्या ह्याच्यात पण अंकिताला दाखवण्यात आलं. वैभवच्या ह्याच्यात जान्हवी आणि अरबाजला दाखवण्यात आलं. तर मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ना ह्या सगळ्या गोष्टी, त्या तशा होत्या का? म्हणजे तेवढाच पाठ दाखवायचा, त्याच्या पाठचं पुढचं काही दाखवायचं नाही. तसं होतं का ते? विशेष करून अभिजितच्या बाबतीत जे घडलं होतं. मला असं वाटतं की त्यानंतर या लोकांनी अभिजितच्या विरोधात एखादी गोष्ट सुद्धा बोलली नाहीये. साहजिकच आहे जर का अभिजित निक्कीबरोबर सारखा बसत असेल किंवा निक्कीला खिलाडी हा हॅशटॅग देत असेल, तर वाटू शकतं ना अंकिताला किंवा त्याच्या टीमला की बाबा हा सारखा त्याच्याकडे का जातोय? जसं की अरबाजला वाटतं निक्की अभिजितकडे का सारखी जाते? तसं अंकिता आणि त्याच्या बाकी मित्राला वाटू शकतो. पण याच गोष्टीचा भाव करून पर्टिक्युलरली तीच गोष्ट दाखवणे अभिजितला हे कितपत योग्य आहे? मग जर का दाखवायचंच होतं तर निक्कीबद्दल जान्हवी बोललेली, अरबाज बोललेली, वैभव बोललेलं हे का दाखवलं जात नाहीये? दाखवून तरी बघा ना. मग निक्की कसं तांडव करतीये? म्हणजे बिग बॉसच्या मेकर्सला पण निक्कीची टीम फोडायची नाहीये का?
निक्कीबद्दल पाठी बोललं गेलं नाही का? रितेश भाऊंनी फक्त एक झटका दिला होता गेल्या भाऊच्या धक्क्याला, तर जान्हवीला चक्कर आली होती. जर का रितेश भाऊंनी निक्कीला हे सगळी तिच्या विरोधात काय काय लोक बोललेत हे दाखवलं असतं, पूर्णच्या पूर्ण ए टीमला जे आहे ते ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागलं असतं. निक्कीने एवढा तांडव केला असता. विचार करा ना, एका फक्त कमेंटवरती जान्हवीला चक्कर आली, तर पूर्णच ऐकवलं असतं निक्कीला तर काय झालं असतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? पण ती गोष्ट न दाखवता अंकिताचीच गोष्ट दाखवली. ही गोष्ट मला काही पटली नाहीये. अभिचर आणि त्यांचा ग्रुप जो आहे तो व्यवस्थित गेम खेळतोय. त्यांच्यात फटाफट कडून जो आहे तो काय कॉन्टेंट मिळणार आहे? मला असं वाटतं की बिग बॉसचे मेकर्स खूप जास्त हुशार आहेत यामागे. हुशार ह्यासाठी आहेत की त्यांना या लोकांना जाणीव करून द्यायची की नुसतं बोलून काय होत नाही. जर का बी टीममध्येच थोडीशी फुटाफूट झाली तर हे लोक अजून ॲक्टिव्ह होतील. यांच्यातली काहीतरी जी आहे ती रूपं आहेत ती प्रेक्षकांना दिसतील. नाहीतर ही लोक ऑलरेडी शांत शांत बसत आहे. म्हणून यांच्याकडून काहीच कॉन्टेंट जो आहे तो बिग बॉसच्या टीमला मिळत नसावा, म्हणून त्यांनी अभिजितला जे आहे ते अंकिताचं बोलणं ऐकवलं. बाकी गोष्ट राहिली छोटा पुढारी, तर छोटा पुढारी बाई ती मला असं वाटतं की अंकिता काही चूक बोलली नाही. तू खोटं बोलतोस, तू खोटारडा आहेस आणि जसा वागतो तसाच आहे. तू खरंच गुलाम आहे. निक्कीचे सँडल काय घालतो, निक्की बरोबर नाचतो काय, डान्स काय करतो, निक्कीसाठी टिश्यू काय देतो, निक्कीसाठी फळं काय देतो, निक्कूताई, गप्पूताई, चुप्पूताई, काय काय तिला बोलतो, तिच्या पप्प्या काय घेतो, तिला मिठ्या काय मारतो. मग एवढं सगळं झाल्यानंतर तुला गुलाम बोलल्यावरती मिरची का लागते? मला असं वाटतं की पुढाऱ्याने असं वागू नये, शोभा नाही देत. आणि तीच गोष्ट जी आहे रितेश भाऊ पण बोलले आणि पॅडी दादा पण बोलले. म्हणजे रितेश भाऊ काय बोलले, तुम्ही पुढारीचे कार्यकर्ता झालाय. कार्यकर्ता हा गुलामच असतो हे लक्षात ठेवा. कारण पुढारी जे आहेत ते फक्त कार्यकर्त्याचा वापर करून घेत असतात. चांगल्या कामासाठी वापर करून घेतात, वाईट कामासाठी वापर करून घेतात आणि बिचारा कार्यकर्ता माझे भाऊ माझे भाऊ माझे भाऊ करून फिरत असतो. तसंच आहे. रितेश भाऊंनी फक्त तुम्हाला थोड्याशा जड शब्दात सांगितलं की तुमचा पुढाऱ्याचा कार्यकर्ता झालाय आणि पॅडी दादा थोड्याशा हर्ष भाषेमध्ये बोलले की तू गुलाम झालेला आहे. याच्यामध्ये वाईट काही नाहीये. त्यानंतर जो पुढारी रडत होता, अरे हिंमत आहे का? वाईट झालं माझ्या बरोबर. तोंड बोलायची हिंमत आहे का? अरे रे 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 रे. तोंडावर बोलायची हिंमत आहे का पुढारीला? अंकिता बोल, तोंडावर बोल त्याला. पुढारीला वाईट वाटलं यार. मला असं वाटतं की घनश्याम भावा तू बोलायला खरंच स्ट्रॉंग आहे, पण स्पोर्टिंग स्पिरिट नावाची गोष्ट नाही दिसत आहे बाय. राजकारणामध्ये ही क्षमता पाहिजे, विरोधकांचे घाव सोसण्याची क्षमता पाहिजे. असे जर का नेते आणि पुढारी रडायला लागले तर मग कसं चालायचं राजकारणात? नाही होणार ना. मग तर मोठ्या मोठ्या नेत्यांचं काहीच खरं नव्हतं. आणि तुम्ही तर मोठे नेते आहात, तुमच्यामुळे आमदार वगैरे लोक पडलेले आहेत. मग तुम्ही काहीतरी असं थोडंसं स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना घनश्याम भाऊ, नाहीतर असंच काय. वाईट झालं यार, असे कसे बोलले यार. मला गुलाम बोललं गेलं यार. अरे बस. अरे वैभव बघ ना काय. अरे बापरे घनश्याम भावा, सुधर घनश्याम भावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. इशारा दिलाय भाऊंनी. जर का इशारा नाही समजला तर पुढाऱ्याचा कार्यकर्ता काय, कार्यकर्त्याकडे जे लोक जातात ना की भाऊ आमचं नेत्याकडे जाऊन काम करायला सांगा, तेवढी सुद्धा आपली जी आहे ती लायकी राहायची नाहीये. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोयच की निक्की आणि त्याच्यामध्ये वाजलेले आहे, कारण निक्की ही कोणाचीच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता पुढारी बरोबर तिचे वाजलेले आहे आणि पुढारी तिला होपलेस पण म्हणलेलं आहे. आता बघू उद्या काय होतंय. इकडे अभिजित सुद्धा थोडा नाराज आहे. अभिजितला वेळ पाहिजे आणि वेळ ह्या गोष्टीसाठी पाहिजे की बाबा हे कसे काय माझेच मित्र मला असं कसं काय बोलू शकतात. अभिजित भावा थोडंसं समजून घे. थोडीशी चूक तुझी पण आहे इकडे. काय, तू जर का निक्कीला खिलाडीवाला हॅशटॅग देतोय तर तुझ्या टीमच्या मेंबरला थोडंसं वाईट वाटणं बनतंच. कारण तू ज्या लोकांच्या विरोधात खेळतोय त्या लोकांना तू खिलाडी म्हणायचं आणि आपल्या लोकांना कमजोर म्हणायचं, तर ही बरोबर निशाणी नाही आहे. तुम्ही ना पहिली आपली टीम कोणती आणि परक कोण हे ओळखायला शिका आणि मग आपापसात भांडा. बरोबर आहे की तुला चुगली दाखवण्यात आली, ते फुटेज दाखवण्यात आलं, पण त्या तशा गोष्टी नाही आहेत. समजून घे. जेवढं लवकर समजतील अभिजित भावा तेवढा तुमचा जो आहे तो फायदा होणार आहे आणि तेवढा जो गेम आहे तो तुझा सुधारणार आहे. जर का तू या छोट्याशा गोष्टीवरून जर का निक्कीच्या ग्रुपमध्ये जायचा विचार केला तर तिकडे झिरो व्हॅल्यू, काही सुद्धा व्हॅल्यू तुला ती लोक देणार नाही आहेत. त्यानंतर मित्रांनो इविक्शन झालं आहे योगिताचं आणि योगिताचं इविक्शन झाल्यानंतर आपण पाहतो तरी काय, योगिता खुश झालेली आहे, एकदम खुश झालेली आहे. तिला असं झालेलं आहे की आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. बिचारी 3 आठवडे मागा लागलेली की बिग बॉस मला काढा बाहेर, बिग बॉस
माझा दम घुटतोय बिग बॉस इकडे. मला ती ट्रॉफी नकोय बिग बॉस. मला जाऊ द्या बिग बॉस, जाऊ द्या. बिग बॉसने पहिल्या आठवड्यात नेग्लेक्ट केलं. रितेश भाऊला पण सांगितलं, ते रडते रे, त्याला समजवा जरा. रितेश भाऊंनी समजवलं. परत बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये घेऊन समजवलं. मॅडम काय ना, बिग बॉस मला जाऊ द्या, मला ट्रॉफी नकोय बिग बॉस. मला नाही राहायचं इकडे बिग बॉस प्लीज. मग बिग बॉस म्हणले, ठीक आहे बालिके, तथास्तु, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. आणि फायनली जे आहे ते धक्का देत डबल इव्हेक्शन झालेलं आहे. निखिलच्या इव्हेक्शनचं एवढं काय वाटत नाही आहे. निखिल हा बिग बॉससाठी बनलाच नव्हता खरं तर. खूप वेगळा पोरगा आहे निखिल. सिरियसली बनला नव्हता आणि बिग बॉसमध्ये कट कारस्थान करणारी लोक, स्ट्रॉंग लोक लागतात. निखिल खूप शांत आहे, विचार करणार आहे. मला असं वाटतंय त्यामुळे तो तिकडे टिकला नाही. आणि ही मुलगी स्ट्रॉंग होती योगिता, पण तिला राहायचं नव्हतं म्हणून ती बाहेर गेलेली आहे. जे काय आहे मला असं वाटतंय चांगलं झालेलं आहे. योगिताला त्याच्या मनासारख्या गोष्टी मिळालेल्या आहेत. निखिलला थोडासा धक्का जरी बसला असेल तर पब्लिकच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि बिग बॉसच्या घरातून 2 इव्हेक्शन झालेले आहेत. आता या चुगलीबोतवरून पब्लिकच्या कमेंट नंतर, व्हिडिओ दाखवल्यानंतर बिग बॉसच्या घरात काय बदल होतो हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि छोटा पुढारी आणि निकीचं जे भांडण आहे ते कुठपर्यंत पोहोचतंय हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुमचं काय मत आहे आजच्या पूर्ण एपिसोडबद्दल? खरंच बिग बॉसनी वैभवसाठी शाळा खोलली होती का? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.